गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. तर सकाळी आर्यनचं आवरलं आहे, तरी बंक मारायचा प्रयत्न केला होता स्कूलला. थोडा लेट उठला, मग नंतर म्हणे सर राऊंड मारायला लावतील, मी जात नाही. पण शेवटी त्याला केला तयार, तो झाला आहे तयार. आता पण 7:30 झाले, तरी त्याला सोडून येतो. मॅडमचे बोलले तुला असे खावंच लागणार आहे, चाल पटकन. आणि अंकल बघा, त्यांच्या वाद्याचे एकदम पक्के. ते बोलले होते मी 7च्या पहिले येईल, 6:45लाच हजर. एवढा लेट घरी जाऊन पण 6:45लाच हजर. अंकल मानलं तुम्हाला? ते तर लागला बोललो, ते शॉकच झाले असतील. नाश्ता त्यांच्यावरच आता. इथं मी आता वाचलेलं आहे, काही विषय नाही. आत्ताच असेंब्ली डिस्मस झाली, तर भेटतो तुम्हाला 11 वाजता. तू बॅटिंग साईड नाही का? हा जायदार मोबाईल घेऊन. नितीन सर गुड मॉर्निंग. हे भाई आमचे नितीन सर, यांचा हात ॲक्च्युली फ्रॅक्चर झाला. आता एक गेम झाल्यावर सांगतो मी कसं काय झालं. आता क्रिकेट खेळून झालंय आणि इकडं चहा प्यायला आलोय. आणि हे आमचे नितीन सर, यांच्याबद्दल सांगायचंच राहिलं होतं. यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि हे आमच्यासाठी खूप अवघड घटना झाली आहे. त्याचं कारण असं आहे, खूप मोठी टुर्नामेंट आहे आता आमच्यासमोर, आणि त्या टुर्नामेंटच्या आधीच सरांनी त्यांचा हात बांधून घेतला. मी आता दुःखाच्या डोंगरामध्ये, खरंच. दुःखाच्या डोंगरमध्ये आता आणि आता एक दुःखाची आपल्याला सूचना अशी आली का हे 1 ते 1.5 महिना प्लास्टर ठेवायचंय सरांना. अजून दुःख आहे ते. म्हणजे जे आपल्याला अपेक्षा होती का 29 तारखेला जे टुर्नामेंट आहे तिथपर्यंत हे बरे होतील, आता नाही होणार ते. पण आता थोडं अवघड चित्र दिसतंय. म्हणजे आपल्याला प्लेअर नाही आता सर लगेच त्यांच्या लेवल. आणि सरांना पण खूप करतो आपण सिद्धू सारखा प्लेअर. सरांना काय सांगताय, घरी कापून घ्या. पण सरांना पण खूप खंत वाटते मनातून का एवढी मोठी टुर्नामेंट होती आणि त्यात मी खेळू शकत नाही. ऍक्च्युली सर पुण्याला गेले होते, तिथं मॅचेस होतात त्यांच्या, आणि तिकडं बाईकवरून ते हलकेसे पडले, पण नेमकी ते त्यांना हँडल लागल्यामुळे तो हात त्यांचा क्रॅक झाला. पण ठीक आहे सर, चलो काही अडचण नाही. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आम्हाला. मी नेहमी पाठीशी आपल्या, मी त्याच्यामुळे ग्राउंडवर आलो ना आज बघायला काय परिस्थिती तुमची. डन. डन, ओके. एवढं फास्ट. पण मग ते आता नाश्ता कोण द्यायचंय? मी देतो. एकदम फास्ट चालायला लागलं ते आता. स्पीड पण वाढला असणार, कारण काल तुम्ही त्याच्याकडून तो वाढून घेतला वाटतं त्याच्यावर. हा, आम्ही 20 ओव्हर केलंय. नाही, त्याच्याने फायदा काय होईल आपला, कमी सुद्धा काम नाही आता. कमी इलेक्ट्रिसिटी मध्ये लवकर तयार होईल. धक्का द्यायचं कामच राहिलं नाही आता. नाही, खरंच धक्का द्यायचा संबंधच नाही. हा, आता जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, कारण ते धक्का द्या, ते बटन घडी घडी दाबा, ते लई चालू होतं. आता डायरेक्ट एकदम टाकाटक तो बनवून घेतल्यामुळं आपल्या हिशोबाने बनवता आला. हा. तो मागचा जास्तच भदाडा होता, त्यात सगळं मोकळं होतं बाकीच. काय रिकामच होतं की पेटन. हा व्हीएफडी ड्राईव्ह मोठा आहे त्याच्यापेक्षा. आणि हा VFD मोठा दिसला बरं का, हेवी आहे त्याच्यापेक्षा. बोला अंकल. हे पहा, आपल्याला आहे ना त्याचा कटआउट आहे ना, अं, ते बंद चालू करायचं. मी 30 वर केलं बरोबर. हं. हा 30 वर आहे. धक्का द्यायचं काम नाही. हा, टॉर्क जनरेट सेट करायचं. तिथे बंद नाही केलं. तुम्ही ट्रायल घेतलं होतं ना, हा, तिकडून स्विच ऑफ करून चालू करून पाहता का? ते तर अंकलच फिरवतंय, तो स्पीड आहे. तुम्ही किती स्पीडवर फिरायला होतं? 30 वर फिरलेलं, मग मी 20 केलं. मॅक्स 30वर फिरवलं होतं का? हा. ते आपणच फिरू राहिलो, जरकच घ्यायना ते. तर यांनी ट्रायल घेतलं होतं, तरी पण काय माल फंक्शनिंग है काय माहित. एक गाना खत्म हुआ दूसरा चालू हो जाता है.
30 वरच करून ठेवलं होतं अंकलनी. केलंय आता चेक करा. 70 केलंय. बेलचं काम जेवढं लवकर करून घेतील तेवढं लवकर करून घ्या, कारण ते झटका मारून ते मोटर खेचतच आहे पुढं. तर फायनली सक्सेसफुली ऑन झालेला आहे. थोडंसं त्या बटनाचा लूज कॉन्टॅक्टमुळे ती गडबड झाली होती. ना कटआउट लावून द्या त्या आतमध्ये नाही शॉप बीक लागला तर बरं बाहेर ठेवला म्हणजे टेन्शन. कशाला कटआउट लावायचा त्या PFD-ला बंद चालू करायला. तर आता रेडी झालो आहे आणि हे बघा मम्मीने मस्तपैकी केला आहे बेसन चिल्ला, त्याच्यासोबत लोणचं घेतलं. आता हे मस्त फस्त करतो. बाकी पायपातले लेबर आले आता, त्यांनी सगळी ती टेस्टिंग झाली. आता प्रॉपर काम चालू होईल, काय अडचण येणार नाही. की आता 11 वाजता मला आर्यनला स्कूलला घ्यायला जायचं आहे. हे खाऊन पटकन पळतो. आता सध्या काय चुलच आता म्हणजे सिलेंडर काय भेटत नाही का, रेट महाग झाले? नाही भेटतच नाही डायरेक्ट देतच नाही कोणीच. देतच नाही म्हणजे स्टॉकमध्ये असून पण देत नाही का? स्टॉक मध्ये बी नाही आहे देत बी नाही. असेल बी तर काय आहे, कोण देणार आहे का असं आहे. तर काय आता ते नवीन ट्रेंडिंग लागलं ते डिझेलचं काहीतरी गॅस स्टोव ते भेटून भेटणार आहे. ऑर्डर दिल्यावर तो कधी कधी आहे ऑफिसवर आहे. चालेल का तुम्हाला? हे बी चालेल ना तर काही वांधा नाही. परत एक मोठा याच्यापेक्षा एखादा मोठा म्हणजे दुसरा परत काही नाही एवढं एकच आहे याच्यात. एकच शिल्लक आहे का? आता ती काल बनवली ती, आता एक बनवून ठेवतो परत आज, म्हणजे ती उद्या रेडी होऊन जाईल. हे परवाच मोड आला तो, फ्रेश खोलली आत्ताच. आता आलं ते सच्चे आत्ता सकाळी 8चा फोन केला, आत्ता शिकाले. आला 5 मिनिटं थांबलं त्याच्या भाच्याला आणलं गेला आत्ता आला तो. फक्त मी आता लवकर भेटत असतो. काय म्हणलं होतं स्पीड वाढत. स्पीड 100% वाढला त्याचं. ते डिफरन्शिएट व्हायचं ना कंपनी. आता एक क्रॉम्प्टन दोन्ही झालंय बरोबर, त्याला एक इक्विलाइज होत आहे. तर तेच एक टुर्नामेंटची तयारी चालू आहे ग्राउंडवर. तर त्याची अनाऊन्समेंट होईल थोडं 3-4 दिवसात, तेव्हाच तुम्हाला सांगाल काय आहे काय नाही. तर पप्पा तिथंच आहे सकाळपासून. जरा त्यांना थोडं थंड घेतलंय, जाऊन देऊन येतो. जाताना ते शुभमकडे बघून घे त्यांचं काम हां सांगत कुठं लेवल नाही. हे सगळी टुर्नामेंटची तयारी बघा. इकडं केनी टँकर, तिकडं JCB सगळं सज्ज आहे. म्हणजे तर टुर्नामेंट किती मोठे असेल याचा तुम्ही फक्त विचार करा. उद्घाटनाच्या वेळेस मी सगळं रिव्हील करेल काय आहे कसं आहे काय नाही. आलो आहे आता घरी आणि पोरांसाठी पण मस्तपैकी ज्यूस आणि आईस्क्रीम आणली. गरमी के दिन है. चला खोला दरवाजा, खोला. आईस्क्रीम वाले आले. ज्यूस नहीं लाले तो निकल जाले. 20 रुपये 20 रुपये आईस्क्रीम, 20 रुपये थंडा बॉटल. हाँ आ जाओ घरी, आ जाओ. सगळं घ्यायचं आहे का? हा सगळं मला बी घ्यायचंय. हा तुम्हाला घेतो नाही माझे पैसे जास्त आहे. ना. हाँ कहीं नहीं विकत देऊन टाको, ले पैसा आमच्याकडे. सो गाइस अभी हम पिक्चर देख रहे थे और दादा मेरे लिए आइसक्रीम लेके आया था और जूस भी लाया था. तो मस्त अभी पिक्चर देख रहे हैं हम. तर आता मम्मीने मस्त की खिचडी बनवली आहे साबुदाण्याची. मम्मीला पण उपवास होता. तर चला आता आमची पण एन्जॉयमेंट असती उपवासाच्या दिवशी. मस्त खिचडी खायला भेटेल आता. चला इसका मस्त अभी दबाते है. क्या लड्डू भाई क्या बोलते? क्रिकेट खेळायला आला कोणासोबत? जे काकांना टाइम दिलाय 5 o'clock. आता किती वाजले? 4 o'clock. 4 वाजले आता. आता किती वाजले? 5 वाजायला फक्त 3 मिनिट बाकी. 3 मिनिटले बॉलवर मग. ओके. तर आता थोडंसं ऑफिशियल वर्क करून झालं आहे माझं आणि आता परत चाललो आहे ग्राउंडवर प्रॅक्टिसला. कारण आता टुर्नामेंट येते जवळच. तर त्यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. कारण ह्यावेळेस खूप प्रयत्नात राहणार आहे आमची टीम कप आणण्यासाठी. तर त्याचसाठी आता ग्राउंडवर चाललो आहे. तर आर्यन पण आहे सोबत, त्याला आर्यनला पण घेऊन जातो. आणि जंगली एका साईटवर गेला टाकी घेऊन, तर नेमकी खाली करायला कोण नाही. तर तो साईटवर गेला, इथं जवळच आहे. तर मी पण त्याला जाऊन पटकन मदत करून ती टाकी खाली करून देतो, जेणेकरून लवकर प्रॅक्टिसला मला पण जाता येईल. तर गाईज आता पोहोचले आम्ही लोकेशनवर आणि आता इथं टाकी उतरायचं काम चालू आहे. आपण गाईज इथं मस्त आता टाकी उतरायचं काम चालू आहे. झाडाला मस्त कायरे पण आहे.
ती टाकी उतरवत आहे गेली फक्त नाही एका आता. सेकंदासाठी बोलावलं होतं का? नाही तिकडच निघालो, तुम्ही तिकडच निघाले होते वाटतं. चला आता निघूया मस्त. काहीच आता आम्ही आलो होतो ग्राउंडवर. तर आता ग्राउंडवर इथं केनी विनी मारायचं काम चालू आहे, कारण की आपल्या मॅचेस आहे ना त्याच्यासाठी हे मारायचं काम चाललंय. आणि आता मला एक नवीन नाव भेटलेलं गाईस, जे तुम्हाला आता मी मॅचेसचे सांगू का आत्ता सांगू? चला आत्ताच सांगतो. माझं नवीन नाव आहे मॅनेजर, कारण की आता मला जी जर्सी भेटणार आहे त्याच्यावर माझं नाव राहणार आहे मॅनेजर. चेंज झालेलं आहे, आम्ही आता इकडच्या ग्राउंडवरच खेळणार आहे. म्हणजे मी नाही, हे सगळे प्लेयर. आता इथं मस्त प्रॉपर ग्राउंडचं काम चालू आहे. तर चला आता खेळू थोड्या वेळाने. मी बी एखादं ओव्हर टाकून पाहतो. सेकंड टप्पा आहे ना, परत प्रत्येकाला एक दिवस झाले का 8 दिवस. पहिला दिवस हा तुमच्या इनॉग्रेशनचा आणि 10वा दिवस हा तुमच्या फायनलचा. असे 10 दिवसाचं शेड्यूल आहे. काय म्हणणं आहे तुमचं? असं काय म्हणणार नाही. ते कॅच नीट धर ते पहिले. सोडूनच देतो अहो. आला तरी फक्त काय झालं त्याचा गेम काय झालाय तुझा? काय झालंय यार? घाबरायचं नाही विषय. काय माहिती सर का आता जाऊ दे करून नाही चालणार विखे. नाही करू आपण तर काय वाद. बाकी इकडे काही नाही. इकडे बॉलिंगचे सूत्र एकदम भारी आहे. मोहम्मद आमिर हे मोहम्मद आमिर, कोण आहे? तो हर्षदीप सिंग, उमरगुल रिटायर झाला ना आता तुमचं. अरे तो उमरगुल असं येऊन आहे ना, असं यॉर्कर टाकायचं. सिद्धू गुल आहे आपला. सिद्धू गुल नाव टाकून दे बघा, सिद्धू गुल. आता आमची छान असं प्रॅक्टिस सेशन झालंय. नाम में क्या रखा? सरांच्या अंडरच आजचं प्रॅक्टिस सेशन झालं मस्त. सर खास कॉलेजवरून लवकर आले होते आम्हाला प्रॅक्टिस द्यायला. फायदेशीर होता पेस असेल तर. पेस कमी झाला ना तोच बॅट्समन फुल शॉट मारू शकतो. मग आता याच्यात तुम्हाला सांगू का, भैया मी जे राऊंड तो इकडे टाकतोय ना, तो रन माझा 6 बॉलाचा वांगेवाल्याकडे दुसरी ओव्हर मारला तो 8 बॉलाचा रन. इथं लाईन आहे, तुम्हाला उद्या मी दाखवतो 2 लाईन. तो 8 म्हणजे ऑलमोस्ट मी 30 यार्ड सर्कल तत्व तुला काय वाटलं? नाशिक लयच वेळ लागतो कॉफीला. असं आहे काय? चालेल, 2 मिनिटं झाली. काय अडचण. चला घ्या कॉफी. हे बघा आता तुमचं मस्त ब्लॉग बनतोय. फुकट पब्लिसिटी. बायटर कॉलॅप त्याला सांगू ते बायटर कॉलॅप कर. म्हणजे काय काही नाही, कॉफी घ्या. मी काय अजून एवढा फेमस नाही झालोय. पप्पा त्यांना किती वाजता जायचं सकाळी? 7ला निघायचं इथून. 7ला इथून करेक्ट निघणार होते. मग आता तू सकाळी 6ला उठून धुशील का? 6 वाजता तो काय 6 वाजता आता जमल का? नाही 6 वाजता लोक आता जीवर आला असेल तुला. जेवढे तर आता आलोय घरी आणि पप्पा पण आंघोळीला गेले आत्ता, कारण ते कंटिन्यू ग्राउंडवर होते. ते धूळ, JCB, मंडप सगळं कारण आता कंटिन्यू पप्पा ग्राउंडवरच राहणार आहे. ते सगळे कामं मी व्यवस्थितपणे आता मॅनेज करतोय, कारण आता पप्पा कंटिन्यू सकाळी ग्राउंडवर गेले, येतात थोडं ऑफिसमध्ये बसतात, थोडं चेकअप करतात, परत बॅक टू ग्राउंड. आणि तसं मी पण आता प्रॅक्टिस सेशन फक्त मी संध्याकाळचे ठेवणार आहे, कारण हे सगळं बघून मग ते प्रॅक्टिस सेशन चालू ठेवावं लागते. अभी तो काम बंद है मेरा, उसको अभी रेस्ट करो. गाँव है जैसे। चलते वक्त दर्द करता है क्या? हाँ तो मैं तो ज़्यादा घूमन नहीं, लेटे कौन प्रकार है ज़्यादा दिक्कत। जान दो, आराम तो हो रहा है आपका, नहीं तो ऐसा क्या आप आराम भी करते. आराम तो मैं करता, कोई दिक्कत थोड़ा नहीं, आपके उसकी कमर को राहत मिलेगी. बात- आपकी कमर इधर रखो है, अब न उठकाना है, आपकी कमर लचेगी भी ना, आप पे लोड पड़ेगा, माल बनाओ है ना। तो ठीक है, अभी आपने इतना स्टॉकअप करके रहेगा इसलिए कोई दिक्कत नहीं है. स्टॉकअप ज़्यादा है. इस टोका 9 फुट का भी जाने का, गोकुल को 70 डालने का। हां, तेच मी म्हटलं CCTV कसं काय बंद झाला, आता नवीन वायर टाकली, टँकर लावला, म्हणजे टँकर इथून घातलात तुम्ही? मी नाही घालेल, मला काही संबंध नाही इकडे. तर गाईज या ठिकाणी आमचं मोठा नुकसान. आणि जर कधी ही 3-कोर वायर तुटली असती मग मी नव्हतो दादा, मी होतो ट्रिप. ठीक आहे, हे आपल्याला पहिले खाली घालावं लागेल. आता अरे सांडला सुनला नाही ते चमटून जाईल साखर. एक कांड प्रेमनीच केला असेल हे.
टाकल्यानं केलंय ते आणि टाकलं- शुभमने केलाय ना? हा कर नाही बोलत तो पण त्यानं नाही करत. ही वायर कोण तुटेल तो माल टँकर वाटतं दुपारी तुटली दुपारने मग आज तुटेल कारण की टारली बसते याच्या खाली टँकर नाही बसत त्याच्या खाली मी टँकरला हातात लावलं नाही ना मी फक्त दुपारी घेऊन आलो होतो जाऊ दे घेतो नाही तुम्ही चेक करा आधी ते माझ्या होईल हा जाऊ दे आता त्या तुटले तो पण एक दुसरं महत्वाचं या वायरी आपल्याला खाली काढून घ्यायच्या आहे